या ठिकाणी अनेक सूचना आल्या। या सूचनेचा प्रशासन निश्चितच विचार करतील। मातोश्री रमाई आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीमध्ये 7 फेब्रुवारीला जी मिरवणूक निघाली त्या मिरवणुकीच्या संदर्भात माननीय CP साहेबांसोबत चर्चा झाली मध्यवर्ती जयंती उत्सव समितीची, आणि CP साहेबांनी जो आदेश दिला त्या आदेशाचं त्यावेळेस पालन झालं। तोच पायंडा सोलापूर शहरामध्ये सुरू झाला। आम्ही मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीनं CP साहेबांना विनंती केली की पाठीमागे सुरुवातीच्या सत्रामध्ये 2005 साली सुप्रीम कोर्टाचा जो कायदा आला त्याच्या अगोदरपर्यंत 16 बेस आमचा बबलू लावत होता, 12 बेस आला, आणि ही उतरंडी जी होती चढायच्या ऐवजी उतरत आली। अगदी 16वरनं आपण 2पर्यंत आलं। या अगोदरचे पोलीस आयुक्त माननीय सेनगावकर साहेबाच्या काळामध्ये डेमो झाला सर 2 बेस 2 टॉपच्या संदर्भात, आणि आतासुद्धा या ठिकाणी क्लिअर साऊंड, क्लीन साऊंड ज्याला म्हटलं जातं, आणि डिजिटल साऊंड हा 2 प्रकार आहे। क्लीन साऊंडमध्ये 2 बेस जरी लावला तर आवाज हा 2000 क्राऊडच्या आसपास वाजतो, आणि डिजिटल तर म्हणलं तर 5000 7000च्या पुढं जातं। यावेळेस मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या विश्वस्तांनी आम्ही निर्णय घेतला की यावेळेस डिजिटल साऊंडला आपण बंदी घालू, आणि निश्चितच आम्ही क्लीन साऊंड लावण्याचा निर्णय घेतला। तशा पद्धतीची विनंती आपणाकडे आम्ही केली, आणि निश्चितच त्या विनंतीचा आपण विचार कराल हा आशावाद या निमित्तानं आम्ही व्यक्त करतोय। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची मिरवणुकीची सांगता 2 बेस 2 टॉप क्लीन साऊंड या माध्यमातून करण्यासाठी मध्यवर्तीला आपण सहकार्य करावं। दुसरी गोष्ट, 13 तारखेला मध्यरात्रीपर्यंत मातोश्री रमाई आंबेडकर उद्यानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची व्यवस्था करावी, आणि अरुण भालेरावने जी सूचना केली आंबेडकर चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि समोर अशोक स्तंभ असलेला या ठिकाणी कलर द्यावा। या ठिकाणी आजनाळकर नावाच्या आमच्या बांधवांनी या ठिकाणी विनंती केली होती त्याने की परवानगी घेतल्याशिवाय मिरवणूक काढू नये। आजनाळकर तुम्हाला सांगतो या ठिकाणी प्रत्येक मंडळ हा परवानगी घेतला जातो, आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो मध्यवर्तीच्या वतीनं सर्वांना गाईडलाईन आहे तशा पद्धतीच्या। संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीत जेवढी मंडळं येतात त्या मंडळाने IBकडे तिथं अर्ज केला जातो। ज्या पोलीस स्टेशनच्या IBचा माणूस चौकशी करून त्यांना परवानगी दिली जाते, तेव्हा विदाऊट परवानगीचा कोणताच मंडळ यामध्ये नसतो। इव्हन मध्यवर्ती जयंती उत्सव समितीला सुद्धा मिरवणुकीची परवानगी असते तुमच्या माहितीसाठी। तेव्हा हा जयंतीचा उत्सव जो गेल्या 73 वर्षाची परंपरा सोलापूर शहराला आहे, ती परंपरा अबाधित राखण्यासाठी सर्व भीमसैनिकाने आनंदाने उत्साहाने हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती उत्सव आपण साजरा करूया, अशा पद्धतीचं आश्वासन आपण पोलीस खात्याला देऊया। निश्चितच या माध्यमातून महाराष्ट्राला एक वेगळ्या पद्धतीचा संदेश सोलापूर मिरवणुकीचा आपण देतोय, कारण या मिरवणुकीला मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, आजूबाजूचा कर्नाटक असेल, यातील जे बांधव येतात त्या बांधवाच्या पार्किंगची सोयसुद्धा या ठिकाणी त्याचाही उल्लेख झाला, त्याचीही सोय पोलीस प्रशासनाने करावी। अधिक न बोलता या ठिकाणी सर्व भीमसैनिकाचीच इच्छा आहे 2 बेस 2 टॉप क्लीन साऊंड याला परवानगी द्यावी। धन्यवाद। जय भीम।